कुरखेडा तालुक्यातील नान्ही वाळू घाटावर कोणत्याही प्रकारचा कायदेशीर करारनामा झालेला नसताना अवघ्या 2 दिवसात जेसीबी आणि पोकळ्यांच्या सहाय्याने संपूर्ण घाट रिकामा करण्यात आला. गडचिरोलीत वाळू माफियांची दादागिरी बघायला मिळते. नान्ही गावातील नदीच अख्खीच्या अख्खी वाळू माफियांनी पोखरून टाकलेली आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी. गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेती घाटांचा लिलाव जरी झाला असला तरी काही असे ठिकाण आहेत की त्या ठिकाणी रेती तस्करांकडून अवैध रेती उत्खनन केला जाते. आपण कुरखेडा तालुक्यातील नान्ही या घाटावर आलो. आपण बघू शकता या घाटावर कशा पद्धतीने जेसीबीच्या साहाय्याने उत्खनन करण्यात आलेलं आहे. अक्षरशः नदीला पोखरून टाकण्यात आलेलं आहे, पोखरण तयार करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने नदीतून 1-2 दिवसामध्ये पूर्ण हे उत्खनन करून एक मोठा ढीग त्या ठिकाणी बघू शकता. त्या ठिकाणी मोठा ढीग तयार करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणून रेतीसुद्धा वाहतूक करण्यात आली आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे. नागरिकांचं असं सांगण्याला आहे. परंतु या ठिकाणी असलेले जे प्रशासकीय अधिकारी आहेत, तहसीलदार आहेत किंवा मंडळ अधिकारी आहे, पटवारी आहे, यांचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचं चित्रसुद्धा एकंदरीत दिसत आहे. कारण की महसूलचा याच्यामध्ये लाखो रुपयाचं नुकसान होत असल्याचं चित्रसुद्धा दिसत आहे. कारण की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये रेती ही मोफत जरी करून देण्यात आलेली असली तरी काही रेती तस्कर अशा पद्धतीने अवैध जर उत्खनन करत असतील तर यांच्यावर प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. NDTV मराठीकरता मनीष रक्षमवार, गडचिरोली.